वाई या ठिकाणी एक यात्रेचं पारंपरिक मैदान पार पडलं आणि या मैदानाच्या प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी ठरली म्हणजे किस्मत आणि कार्तिक. जबरदस्त लढत पाहायला मिळाली. सुंदर असा पळ गाडीनं तिन्ही फेऱ्या दाखवला. गट असेल, सेमी असेल किंवा फायनल असेल, सुंदर असा साथ पळून एक नंबरचा मानकरी ठरलाय. किस्मतची संपूर्ण टीम आपल्या बरोबर आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कशा पद्धतीचं नियोजन झालं होतं आणि प्रथम क्रमांक केल्याचा आनंद कसा आहे? आनंद भरपूर आहे. ही गाडी आमच्या अगोदर पळालेली, तिथे बी 2 नंबर झाला मुंबईमध्ये. आज गाडी जुटून पळाली, आज 1 नंबर झाला. आम्हाला आनंद आहे, आमच्या टीमला आणि आमची छोट्या मोठ्या टीमला भरपूर आनंद आहे. आज आजचा पायरा कसा काय जुळून आणलेला होता? हा पायरा आमचे सदाभाऊ बरकडे आणि शेठ यांनी पायरा जुळून आणलेला. आपले शेठ मुंबईचे गणपत डिसले, प्रभाकर गणपत डिसले कशिले यांनी आणि आमच्या सदाभाऊंनी पायरा घडवून आणलेला. कार्तिक आणि किस्मत त्याच्या अगोदर कधी पळाली होती का जोडी? हा हे मुंबईमध्ये मैदान झालेलं, दुसाबैलचं मोठं मैदान झालेलं. कुठल्या मैदानात पळाली? मुंबईमध्ये मोरेचवाडीला. त्या ठिकाणी गुलाल मिळवला होता. हा तिथे 2 नंबर केलेला गाडीने. म्हणजे तोच पायरा या ठिकाणी आज तुम्ही केलेला. ज्या पद्धतीने आपण बघतो की किस्मतची एक खासियत आहे, जेवढं पब्लिकला घडेल तेवढा तो जास्त पळतो. मुंबई बिनजोड शर्यत पण त्यानं गाजवलेली आहे आणि आजच पासून तो बिनजोड मध्ये पण पळत आला आणि पब्लिकनं दोन्ही खांदे पळणारा बैल आहे. काय सांगाल? मुंबईला 2 खांदे पब्लिकला पळालेला बैल आणि मुंबईमध्ये मोठा मोठा बिनजोड आणि घाटावर काही मैदान केलेले आहेत त्यानं. आणि आता बी 3 फेऱ्यात मुंबईला आणि घाटावर चांगल्या प्रकारचे मैदान करतोय आणि पब्लिकचा म्हणून ओळखला जातोय चांगला बैल. आता कुठं आणि आता लोणावळ्याला मध्ये मैदान झालं, तिथे बी 2 नंबर केलेला आहे त्यानं. आता किस्मत पळतोय, त्याच्या पळाच्या जोरावरती तो त्याचं पळ किंवा असेल नाव असेल सिद्ध करतोय. पण त्याच्या आधी थोडासा त्याचा वाईट काळ गेला, बऱ्याच अडचणी आल्या, त्याला पायरा देखील मिळत नव्हता. बरेच जण बैलाला नावं ठेवत होते. काय सांगाल? काय झाला, पहिला बैल अगोदर पळत होता पण मधल्या काळात थोडंसं बैलाचं आजारपण आणि थोडंसं त्याचं स्ट्रगल काळ चालू होता बैलाचा थोडा. त्यावेळेस पायऱ्याची थोडी काय अडचण आणि घाटावर मुंबईमध्ये बी थोडीफार अडचण पडत होती पायऱ्याला. पण आता त्याचे वाईट वेळ निघून गेलेले आहे आणि आता पहिल्या रुटीन सारखा बैल पळत आहे. गाडी आज छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांनी चालवली. गट, सेमी आणि फायनल कशी काय पळल्यात? हेच गाडी मुंबईमध्ये छोटा ड्रायव्हर कोराळेकरांनी हाणलेली. त्याचाच आम्ही आढावा घेऊन आज त्यांना म्हणलं तुम्ही गाडी हाणायची. आज त्यांची यात्रा सोडून आज यात्रा असून ते आपल्यासाठी आले आज आणि आपली गाडी आज हाणली त्यांनी 3 फेर. सुट्टी मेकर वगैरे कोण होते? सुट्टी मेकर आपले सागर आणि पांडा आणि आपले दुसरे आमचे सहकारी भैया गेले, भैया गालांडे. पण आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं तर सगळ्यात महत्वाचा क्षण कोणता असतो तो सुट्टीचा असतो. मिली सेकंद मध्ये त्यांच्याकडे क्षण असतो. अतिशय महत्वाचा पार्ट ते सुट्टी मेकर सांभाळत असतात. त्याबद्दल इथे सुट्टी मेकर आहेत, सागर करबोळ आहेत, त्यांचा पण मोठा वाटा याच्यामध्ये राहत असतो. आता काय सांगाल, आज 1 नंबर गेलाय, शेठशी बोलणं झालं का? शेठचा आता मगाशीच फोन झालेला आहे. शेठला भरपूर आनंद झालेला आहे आणि घाटावर जसं नाव केले तसं मुंबईमध्ये नाव केले आणि याच्या पुढे बी नाव करल असं अपेक्षा आमच्याकडून. आणि शेठला आम्हाला ह्या पुढे अजून गुलाल द्यायची संधी भेटावी अशी आम्ही इच्छा करतो. किस्मत पळतोय आणि त्याच्या पळाच्या जोरावरती नाव सिद्ध करतोय. आता इथून पुढे आता आज तर त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले 1 नंबर करून. पायऱ्यासाठी फोन देखील येणार, तर संपर्क कोणाला करायचा नंबर सांगा? पायऱ्यासाठी आमचे सदाभाऊ बरकडे आणि स्वतः शेठ यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि पायऱ्याची बोलून घ्यावं. नंबर सांगा तुमचा? 9604 80 42 22. तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. किस्मतच्या पायऱ्याबद्दल काय असेल तर स्वतः ते नियोजन करतात आणि शेठशी बोलून त्यांचं कॉन्टॅक्ट होतं. सुंदर असा पळ दाखवलाय. 3 फेऱ्या निर्वाद उतरच्या पुस्तकाला. इथून पुढे पण किस्मत त्यांच्या शेठचं आणि संपूर्ण टीमचं नाव करेल. इथं मला शुभेच्छा देतो. धन्यवाद. भैरवनाथाच्या नावाने